नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. एके दिवशी श्री महादेव आणि पार्वती माता कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा पार्वती देवींनी महादेवांना प्रश्न विचारला की, हे प्रभू, माझ्या मनात एक प्रश्न आहे. माणसाच्या जीवनामध्ये गरिबी काय येत असते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवेल? तेव्हा श्री महादेव म्हणतात की, हे देवी, तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केलेला आहे. पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचेल किंवा ऐकेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या, तुम्ही मला ही कथा नक्की सांगा. तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनेलवरती जे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. असेच कथा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एका नगरामध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहत होती. तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे. एके दिवशी तो आपल्या गुरुबरोबर एका नगरामध्ये जात होता आणि नगरामध्ये जात असताना चालत चालत त्यांना संध्याकाळ झाली होती. तेव्हा काय झालं, ते एका शेताजवळ आले आणि त्या दोघांनाही खूप तहान लागली होती. तेव्हा आता दोघांनी पाहिलं तर शेतामध्ये एक जुनं पडलेलं असं घर त्यांना त्या ठिकाणी दिसलं. शिष्य गुरूंना म्हणाला, या ठिकाणी एक घर आहे. तहान लागल्यामुळे आपला कंठ सुकू लागलेला आहे. आपण या घरात जाऊया, थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून आपण खूप थकलो आहोत आणि भूक पण आपल्याला खूप लागलेली आहे. रात्र होणार आहे. या घरामध्ये आपण जाऊया. इथं आज रात्री आपण विश्राम करूया आणि सकाळी उठून पुढील यात्रेला आपण सुरुवात करूया. यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागले. काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली. त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात एक लहान मूल होतं. त्या तिघांकडे बघून असं कळत होतं की हे फारच निर्धन आहेत. त्या सगळ्यांची खूपच जुने आणि फाटलेले कपडे होते. घरही अगदी झोपडी वजा होतं. तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले, आम्हाला पिण्यासाठी थोडं पाणी मिळू शकेल का? आणि आता थोड्याच वेळात रात्र होणार आहे, त्यामुळं आम्हाला इथं एक रात्र थांबण्याची अनुमती मिळू शकते का? त्या व्यक्तीने होकार दिला. पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असं मात्र त्या व्यक्तीने सांगितलं. तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना ते पाणी पिण्यासाठी दिलं. शिष्यानं त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं. तो व्यक्ती त्यांना म्हणाला, माझं तर 18 विश्व दारिद्र्य आहे. त्याच्यामुळं माझ्याकडं आत्ता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी किंवा खायला देण्यासाठी काही नाही. खूप वाईट वाटतंय मला. मग गुरुजी म्हणाले की, तुमचं शेत तर खूप मोठं आहे. तुम्ही या शेतात काही पेरलं कसं काय नाही? मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो? गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली, गुरुजी, आमच्याजवळ एक म्हैस आहे. ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो. त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होत आहे. या म्हैशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावं लागत नाही. ते दोघंही त्या व्यक्तीच्या घरी थांबले. थोड्या वेळामध्ये देवाचं नामस्मरण करून ते झोपी गेले. अर्धी रात्र झाली होती. तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात हळूहळू काहीतरी बोलू लागले.
त्यावेळी आता आपल्या इथून निघायला हवं असं ते दोघं म्हटले आणि अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातील म्हैस आपल्याबरोबर घेतली. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला, गुरुजी, आपण तर चोरी करत आहोत, कारण त्याच्याजवळ त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते म्हशीला घेऊन निघाले. शिष्य मात्र गुरूंच्या या वागण्यामुळे खूपच अचलित झाला होता, कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं. त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचं म्हणत होते. शिक्षणाचा विचार केला तर आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहे असं तर त्यांनी कधी कुणाबरोबर करण्याचा विचारही केला नाही. पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेले. नंतर त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येणं खूपच कठीण होतं. त्यानंतर ते दोघं त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले. गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते, जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही. पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्यांच्या गुरूंनी त्या गरिबांना अशा व्यक्तीबरोबर चुकीचं केलं आहे. त्या व्यक्तीचं घर गुरुजींनी उद्ध्वस्त झालं असेल असं करत काही वर्ष निघून गेली. एका दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना तिच्या मनात विचार आला की आपण त्या व्यक्तीला भेटूया, ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती, आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेन, म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य जे आहे ते आनंदात जाईल किंवा आनंदित होईल. या विचारानं शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर त्या व्यक्तीच्या घराजवळ तो पोहोचला. पण त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो खूपच आश्चर्यचकित झाला किंवा खूपच साईराम झाला. याचं कारण म्हणजे काय बघा, कारण आता त्या व्यक्तीला शेतात खूप भरपूर अशी त्या व्यक्तीनं झाडं लावली होती, त्याच्यावर भरपूर फळंही लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं. हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळं त्या व्यक्तीनं आपल्या सर्व काहीही कोणी तू निघून गेलं असेल, आणि असाच विचार करत अशी शिष्य परत जाऊ लागला. तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली. शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल किंवा ओळखलं नाही की तिथे कित्येक वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी तुम्हाला कसा विसरू शकतो? तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेलात आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ते आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही. काही दिवस म्हणजे हरवल्यामुळं मी खूप दुःखी झालो होतो. मला काही समजत नव्हतं. मी आता काय करू? पण कुटुंबाला जगवण्यासाठी किंवा कुटुंबाला जगण्यासाठी काही ना काही काम करणं हे खूप गरजेचं होतं. म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यानं विकण्याचं काम सुरू केलं. लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळतील त्या पैशाचा उपयोग मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी
तसंच शेतीसाठी केला आणि शेती पण चांगली पिकू लागली. त्यानंतर मी माझ्या शेतातील चारही बाजूंना फळांची झाडं लावली. त्या झाडांना आपण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागलेली आहेत. मी विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीने करेल, कारण त्याचा दृढ संकल्पनेमुळं आज मी या टप्प्यावर आहे. त्यानंतर महादेव पार्वतींना म्हणाले, म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका, कारण तुम्ही दुसऱ्या कोणावर जास्त अवलंबून राहिलात ना तर तुमच्या आयुष्याची प्रगती ही कधीच होणार नाही. तर अशा प्रकारे महादेवांनी पार्वती मातेला समजावून सांगितलं. माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. आत्मविश्वासाबरोबरच त्यानं जर का कठोर परिश्रम केले तर स्वतःच्या आयुष्यात सर्व बदल तो घडवू शकतो किंवा स्वतःचं आयुष्य निर्माण करू शकतो. जर मनुष्य नाही मी दुसऱ्यांवर ते अवलंबून राहिले तर कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो. तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता या गोष्टीकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. कधी कधी काय होतं बघा, कधी कधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण काय करतो, एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र आपण त्या गोष्टीकडे काहीतरी नवीन शिकत असतो, त्या गोष्टीकडून काहीतरी नवीन शिकत असतो. त्यामुळं जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणं याकडं लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर हा असतोच, म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा, त्या प्रयत्नांना यश हे येणारच. अशा प्रकारे महादेवांनी पार्वती मातेला ही कथा सांगितली होती आणि ही कथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्यांवर महादेवांची विशेष कृपा राहणार आहे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि जर ही माहिती किंवा ही कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.